नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम। मागील लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन हा टॉपिक शिकलो। त्यामध्ये आपण बघितलं कुठलेही जे काही अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन असतं ते अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन मध्ये डेबिट बाजू कुठली, क्रेडिट बाजू कुठली हे कसं ओळखायचं, त्यासाठी कुठला रूल फॉलो होईल, पर्सनल, रिअल, नॉमिनल कुठला रूल फॉलो होईल हे देखील आपण बघितलं। तर कुठलंही अकाउंटिंग जे काही ट्रान्झॅक्शन असतं त्याचं तुम्हाला ओळखण्यासाठी डेबिट बाजू कुठली, क्रेडिट बाजू कुठली हे ओळखण्यासाठी तुम्हाला 3 गोल्डन अकाउंटिंग रूल जे काय ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले पाहिजे, व्यवस्थितरित्या ते पाठ करून घ्या। एकदा ते खूप महत्त्वाचे आहे, ते 3 गोल्डन अकाउंटिंग रूल खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्या आधारित पूर्ण अकाउंटिंग आहे। तर आज आपण त्याच्यात पुढचा टॉपिक अकाउंटिंग इक्वेशन ते शिकणार आहोत। त्यामध्ये काय असतं, बिझनेसमध्ये जो काही पैसा लावला जातो, जो काही कॅपिटल लावलं जातं त्याच्या आधारेच तुम्ही बिझनेस करता, परचेस करता, सेल करता, एक्सपेन्सेस करता, काही लायबिलिटी ॲसेट जे काही परचेस सेल असतं ते सगळं कॅपिटलच्या आधारेच करता। तर त्या कॅपिटलच्या आधारे जे काही तुम्ही परचेस सेल केलं त्याच्यात सगळ्यात शेवटी वर्षात शेवटी तुमच्याकडे किती ॲसेट आणि किती लायबिलिटी आणि किती कॅपिटल उरलं हे जे शोधणं असतं त्यालाच अकाउंटिंग इक्वेशन म्हणतात। तर चला सुरू करूया आजचा टॉपिक अकाउंटिंग इक्वेशन। तर सर्वात पहिला आपण एक कॉलम आखूया अकाउंटिंग इक्वेशनसाठी। सर्वात पहिले येईल पर्टिक्युलर, देन ॲसेट, लायबिलिटी, इथे कॅपिटल। आणि अकाउंटिंग इक्वेशन साठी हा कॉलम असतो। तर सर्वात पहिलं तर जो काही बिझनेस असतो तो सुरू करण्यासाठी काय लागतं, भांडवल लागतं, कॅपिटल लागतं। तर पहिलं ट्रान्झॅक्शन काय येईल, कॅपिटलचं येईल। तर ट्रान्झॅक्शनचं आपण पहिलं ट्रान्झॅक्शन असं धरूया, समजा आकाश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख। आकाशने 1 लाख रुपये देऊन बिझनेस सुरू केला, 1 लाख रुपये बिझनेस मध्ये टाकून बिझनेस सुरू केला। तर बिझनेस मध्ये काय आली, ॲसेट आली, 1 लाख रुपये कॅश आले, कॅश ही काय आहे, ॲसेट आहे। बिझनेस मध्ये 1 लाख रुपये ॲसेट जमा झाली। आता ते जे 1 लाख रुपये ते कुणाचे, आकाशचे। आता ते आकाशला जेव्हा बिझनेस भविष्यात कधी बंद पडला तर ते 1 लाख रुपये आकाश काढून घेईल, म्हणून हे पैसे जमा राहतील, बिझनेस मध्ये जमा राहतील। ते बिझनेस मध्ये कुणाच्या नावाने जमा राहतील, आकाशच्या। आता मालकाच्या नावाने जे काही बिझनेस मध्ये पैसा जमा राहतो त्याला काय म्हणतात, कॅपिटल म्हणतात। बिझनेस मध्ये मालक जो काही पैसा लावतो तो त्याच्या नावाने जमा राहतो त्याला कॅपिटल म्हणतात। कॅपिटल किती आलं, 1 लाख, 1 लाख रुपये कॅपिटल आलं। लायबिलिटी आहे का काही याच्यावर, काही नाही, आता सध्या तर काही नाही। आता सेकंड ट्रान्झॅक्शन, आता बिझनेसचा पैसा लावला, बिझनेस मध्ये पैसा लावला, आता तो काय करेल, काहीतरी परचेस करेल। तर सेकंड ट्रान्झॅक्शन बघूया, आकाश परचेस गुड्स फ्रॉम रतन ₹9,000। ठीक आहे, परचेस गुड्स फ्रॉम रतन ₹9,000। 9,000चा माल परचेस केला, आकाशने 9,000चा माल परचेस केला रतनकडून। रतनला काही कॅश दिली का, नाही दिली, फक्त उधारीवर माल परचेस केला। इथे कॅशचं नाव आहे का, नाही, परचेस गुड्स फ्रॉम रतन ₹9,000। आता जर प्रॉब्लेम असेल तर इथे कॅशचा व्यवहार नसतो, उधारीचा व्यवहार असतो, हे समजून घ्या। तर इथे 9,000 रुपये माल आला, गुड्स आली। गुड्स आली म्हणजे काय आली, बिझनेस मध्ये ॲसेट आली, ॲसेट आली, ॲसेट कम्स इन, 9,000 रुपये ॲसेट आली। आता 9,000 रुपये दिले का, बिझनेस मधून नाही दिले, भविष्यात देणं आहे। देणं असलं, जर तुम्हाला बिझनेस मधून कुणाला पैसे देणं असेल तर देणं कुठे येतं, लायबिलिटी मध्ये येतं। तर 9,000 रुपये काय झाली, लायबिलिटी झाली। 9,000 रुपये देणं आहे म्हणून ही काय झाली, लायबिलिटी। हे झालं 2 ट्रान्झॅक्शन। थर्ड ट्रान्झॅक्शन बघूया, आता मालचा परचेस केला, आता हाच माल काय करेल, रेट वाढवून विकेल। बिझनेस कशासाठी करतोय, परचेस करून सेल करण्यासाठी, भाव वाढून विकण्यासाठी। आता 9,000चा माल परचेस केला, थर्ड ट्रान्झॅक्शन सेलचं बघूया। आता आकाश सेल्स गुड्स टू सागर ₹12,000। आकाश सेल्स गुड्स टू सागर ₹12,000 बाय कॅश। कॅशचं ट्रान्झॅक्शन बघूया आपण। तर उधारीचं बघितलं, आता कॅशचं बघू। सेल्स गुड्स टू सागर ₹12,000 बाय कॅश, 9,000चा माल प्रॉफिट करून आपण विकला,
ठीक आहे, 12,000ला माल विकला. आता बिझनेस मधून काय गेला, माल गेला, ऍसेट गेली. ऍसेट गेली म्हणजे काय होईल, मायनस. मायनस मायनस किती, 12,000. त्या बदल्यात किती आले, 12,000 आले. 12,000 आले, 12,000 कॅश आली. कॅश ही काय ऍसेट आहे म्हणून इथे 12,000 आले. ठीक आहे. लायबिलिटी काय आहे का, काहीच नाही, कारण कॅश नाही विकला म्हणून लायबिलिटी 0. ठीक आहे. आता हे झालं सेल्सचं. फोर्थ ट्रान्झॅक्शन बघूया आपण. आता बिझनेस मध्ये काही वस्तू लागतात. बिझनेस मध्ये त्यांनी बिझनेससाठी समजा लॅपटॉप परचेस केला. आकाशने बिझनेस मध्ये लॅपटॉप परचेस केला ₹10,000चा. ठीक आहे. परचेस लॅपटॉप ऑफिस यूज साठी केला. परचेस लॅपटॉप ₹10,000 बाय कॅश फॉर ऑफिस यूज. तर बिझनेस मध्ये लॅपटॉप आला. लॅपटॉप ही काय झाली, ऍसेट झाली. लॅपटॉप ही इलेक्ट्रिक वस्तू ती ऍसेट झाली. ऍसेट किती वाढली, 10,000. 10,000 रुपये ऍसेट वाढली. आता कॅश गेली. बिझनेस मधून कॅश गेली. जी काही ऍसेट होती 10,000 रुपये कॅश होती ती गेली. म्हणून इथून काय झालं, कॅश गेली. कॅश गोज आउट. कॅश गेली. लॅपटॉप आला 10,000चा. लॅपटॉप आला, कॅश गेली. ठीक आहे. लायबिलिटीत काही फरक पडला का, नाही. लायबिलिटी तशीला तशीच. ठीक आहे. आता फिफ्थ ट्रान्झॅक्शन बघूया. रिसिव्ह इंटरेस्ट. त्याचा बँकेमध्ये काही अकाउंट आहे, त्याला इंटरेस्ट मिळाला. कंपनीच्या नावाने अकाउंट आहे. आता 1,00,000 रुपये सगळे बिझनेसमध्ये तर ठेवणार नाही, काय बँकेमध्ये देखील टाकेल. तर बँकेमध्ये जे काही पैसे ठेवले आहे त्याचा इंटरेस्ट मिळाला. समजा 6 महिन्याचा इंटरेस्ट मिळाला, तर त्यांनी इंटरेस्ट रिसिव्ह केला. आकाशने बँकेतून काही इंटरेस्ट रिसिव्ह केला. इंटरेस्ट रिसिव्ह ₹2,500. 2,500 रुपये त्याला इंटरेस्ट मिळाला. समजा 2,500 रुपये इंटरेस्ट मिळाला. इंटरेस्ट आला. कॅश वाढली. बिझनेसमध्ये बँक बॅलन्स वाढला. कॅश वाढली म्हणजे ही काय झाली, ऍसेट झाली. कॅश बँक हे काय आहे, ऍसेट आहे. तर बँकेमध्ये जे काही पैसे आहे ते वाढले म्हणजेच काय झाले, 2,500 रुपये वाढले. ठीक आहे. आता इथे काही लायबिलिटी मध्ये फरक पडला का, काहीच नाही. त्याच्याकडून 2,500 रुपये वाढले. आता सिक्स ट्रान्झॅक्शन बघूया. आता बिझनेस करताना काही खर्च असतात. समजा इलेक्ट्रिसिटी बिल पेड केलं. आता लॅपटॉप आहे, लॅपटॉप यूज साठी जे काही इलेक्ट्रिसिटी असते ती पेड केली. इलेक्ट्रिसिटी बिल आला त्याला, तर त्यांनी इलेक्ट्रिसिटी बिल कॅशने पेड केलं. समजा पेड इलेक्ट्रिसिटी बिल. ₹1,300 इलेक्ट्रिसिटी बिल पेड केलं. आता बिझनेस मधून 1,300 रुपये गेले. कॅश गोज आउट. कॅश गेली म्हणून ऍसेट काय झाली, कमी झाली. मायनस. ऍसेट मायनस झाली किती, 1,300. लायबिलिटीत काय फरक पडला का, काहीच. ठीक. आता आणखी काय ट्रान्झॅक्शन, बस आता एवढेच घेऊ. आपला जागा पण संपत आली त्याच्यामुळे नक्की टोटल करून घ्या आता. ठीक आहे. 1,09,000 12,000चा काही फरक पडला का, नाही. आले गेले. 10,000 आले गेले. 1,09,000 मध्ये 2,500 ऍड झाले. किती झाले, ते किती झाले, 1,11,500. त्याच्यातून 1,300 रुपये मायनस झाले. 1,300 रुपये फक्त गेले, इलेक्ट्रिसिटी बिलचे गेले. आले का, नाही. म्हणून 1,11,500 मधून 1,300 मायनस केले. किती होता, 1,11,500 मधून 1,300 मायनस केले, 1,10,200 होतं. 1,10,200. ठीक आहे. त्यानंतर लायबिलिटी किती आहे, 9,000. आता फायनल आपण कॅपिटल. जे काही बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन झाले, त्याच्यानंतर वर्षात शेवटी किती कॅपिटल उरलं ते इथून समजेल. आता 1,10,200 मधून 9,000 गेले तर किती राहिले, 1,01,200. हे त्याचं फायनल कॅपिटल उरलं. म्हणजे त्याला काय झाला, बिझनेसमध्ये 1,00,000 रुपये लावले होते त्यांनी, तर त्याला 1,200 रुपये प्रॉफिट झाला. हे असतं अकाउंटिंग इक्वेशन. तर आय होप तुम्हाला अकाउंटिंग इक्वेशन हा टॉपिक समजला असेल. सोपं आहे. तुम्हाला फक्त ऍसेट लायबिलिटी म्हणजे काय, जे काय अकाउंटिंग रूल आहेत, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, हे जे काही रूल आहे ते पाठ करून घ्यावे लागतील. त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. आता इथे कसं, गुड्स परचेस गुड्स कम्स इन, इधर रिअल अकाउंटिंगचा रूल फॉलो झाला. डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स कम्स इन. आता इथे गुड्स गोज आउट,
क्रेडिट वॉज गोज आउट म्हणून माल गेला, गुड्स गोज आउट. नंतर परचेस लॅपटॉप डेबिट द रिसिव्हर पर्सनल, डेबिट द रिसिव्हर म्हणून इथं लॅपटॉप आला तेव्हा काय गेले, कॅश गेली. कॅश काय रिअल, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉज गोज आउट, क्रेडिट कॅश गेली. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह, कॅश आली बँकेमध्ये बॅलन्स वाढला, कॅश कम्स इन म्हणून 2,500. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल पेड केलं, कॅश केली म्हणून 1,300 रुपये मायनस. तर जे काय अकाउंटिंग आहे ते तुम्हाला 3 गोल्डन अकाउंटिंग रूलने पाठ केले ना व्यवस्थितरित्या जमेल. आय होप हा टॉपिक तुम्हाला थोडाफार का असेल ना समजला असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.